कुठल्या पण शहराचा जुना गावाचा जो भाग असतो तो खूप भिंतीत भिंत असते, जवळ-जवळ सोसायटीज असतात. तर 2-3 सोसायटीजनी एकत्र येऊन एकच पूर्ण प्रोजेक्ट करणं हे फायद्याचं आहे का? 100%. काय वेगळेपणा काय आहे त्याचा फायदा काय? सी कधी-कधी FSI बहुतेक तेवढंच असेल किंवा बांधकाम, पण प्लॅनिंगच्या दृष्टिकोनात इन्फ्रास्ट्रक्चर, पार्किंग, टेरेसवरती ॲम्युनिटीज एरिया हे सगळं खूपच चांगलं बसेल. हा 100% आहे. आणि याचं सगळ्यात चांगला उदाहरण माझ्याकडे, जिकडे आम्ही काम केले ते आहे गुरु गणेश नगर म्हणून कोथरूडची एक सोसायटी आहे. 392 लोक 14 सोसायटी एकत्र येऊन करतात. 14? हां, 18 बिल्डिंग 14 सोसायटी, 392 लोक आहेत तिकडे. आणि आय थिंक म्हणजे हा इंडिव्हिज्युअली जर ते गेले असतील तर मिळालं असतं की नाही माहिती नाही मला, पण ते एकत्र आले तर खूप चांगला प्रोजेक्ट, खूप चांगले ॲम्युनिटीज सगळे त्यांना व्यवस्थित मिळते. तर क्लस्टर हा अप्रोच माझ्या मते तर खूप चांगला आहे. पण अगेन क्लस्टरमध्ये म्हणजे बेसिकली तुम्हाला 10 असे 4 लोकांना 40 लोकांना एकत्र करायचं आहे. आणि आय थिंक जेव्हा आपण लोकांना एकत्र करायचं व्यवहार ठरवतो ना, तेव्हा ते लेंदी होतं. आणि मग आम्हाला प्रत्येक माणसाचं कळेनी घ्यायचं असतं. हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे. पण क्लस्टर माझ्या मते क्लस्टर इज वन ऑफ द बेस्ट फॉर्म ऑफ रिडेव्हलपमेंट दॅट यू कॅन डू. क्लस्टर आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट हा 2 खूप चांगली गोष्ट आहेत.